नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव योगेश लोखंडे। आज आपण निर्मल सीड्स या कंपनीच्या टोमॅटो हायब्रिड वाण 2383 या संदर्भात माहिती जाणून घेऊया। या हायब्रिडचे मुख्यतः वैशिष्ट्य म्हणजे 4x2 या अंतरावरती या हायब्रिडची लागवड केलेली आहे आणि याचा जे गुणधर्म आहे हायब्रिडचे, याच्यामध्ये 90 ते 100 ग्रामपर्यंत फळाचं वजन आहे आणि लागवडीपासून 70 ते 75 दिवसांमध्ये हा वाण तोडणीस येतो। आणि या वाणामध्ये पूर्ण भार क्षमता चांगली असल्या कारणामुळे जेव्हाही आपण फळाची तोडणी करू तर खालपासून वरपर्यंत येणाऱ्या फळाचे आकार आणि साईज ही शेवटच्या तोडणीपर्यंत आपल्याला एक समान आकाराची मिळते। त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये येणारा लवकर जो करपा रोग आहे, लवकर आणि उशिरा येणाऱ्या दोन्ही करपा रोगांसाठी ही व्हरायटी अत्यंत सहनशील आहे। त्याचप्रकारे जे व्हायरस आहेत टोमॅटोमध्ये, बर्ड नेक्रोसिस व्हायरस असेल, लीफ कर्ल व्हायरस असेल, या दोन्ही व्हायरससाठी, टॉस्पो व्हायरस असेल, या व्हायरससाठी या व्हरायटीची रोगप्रतिकार क्षमता खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यांनी नक्कीच या व्हरायटीला पसंती दिली पाहिजे। आणि दुसरं म्हणजे या व्हरायटीमध्ये फर्मनेस खूप चांगला आहे, त्याच्यामुळे दूरवरचा जो परिवहन आहे याच्यासाठी ही व्हरायटी अत्यंत उपयोगी आहे। आज आपण निर्मल सीड्स कंपनीचा 4798 या वाणाबद्दल जाणून घेऊया। या वाणाची मुख्यतः वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून हा वाण 70 ते 75 दिवसामध्ये तोडणीस येतो। तोडणीमध्ये पण सुद्धा या वाणाचा एकसमान आकाराची फळे प्रत्येक तोडणीला आपल्याला मिळतात। त्यानंतर याचं फळाचं वजन जर बघितलं तर 90 ते 100 ग्राम इतकं फळाचं वजन आहे आणि अतिशय टणकपणा फळाचा चांगला असल्यामुळे दूरवरच्या परिवहनासाठी हा वाण एकदम योग्य आहे। दुसरं म्हणजे जे अत्यंत जास्त पावसाचा जो कालावधी असतो त्या पावसामध्ये येणाऱ्या जो अर्ली ब्लाइट असेल आणि बॅक्टेरियल स्पॉट असेल, या रोगांसाठी हा वाण जो आहे अत्यंत सहनशील आहे। आणि जे या वाणाची लागवड ही खरीप हंगामा ते रब्बी हंगामामध्ये आपण करू शकतो। 15 मे पासून ते सप्टेंबर ऑक्टोबर हा जो कालावधी आहे रबीचा, या हंगामामध्ये या वाणाची लागवड केली जाते। आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सेटिंग आहे तर ते खालपासून वरपर्यंत फळाला एकसारखी सेटिंग आहे, त्याच्यामुळे जे साईज रिडक्शन आहे फळाची ती होत नाही। त्यामुळे उत्तम प्रकारे शेतकऱ्याला प्रत्येक हार्वेस्टिंगमध्ये एक समान आकाराची फळे मिळतात आणि भरघोस उत्पन्न या व्हरायटीचं आहे। तर निर्मल सीड्सचे टोमॅटो हायब्रिड जे 2383 आहे आणि 4798 आहे, या दोन्ही वाणांची शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे आणि भरघोस असं उत्पन्न मिळवलं पाहिजे।